नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भूगोल या विषयाअंतर्गत भाग 17मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? दरेकसा टेकड्या या महाराष्ट्राच्या ईशान्येला असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये ते आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। पुढे, काक्रापार अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? काक्रापार अणुऊर्जा केंद्र हे आहेत गुजरात राज्यामध्ये। तापी नदीजवळ सुरत शहराजवळ तो काक्रापार अणुऊर्जा केंद्र आहे। पुढे, भारतातील किती राज्यांमध्ये समुद्रकिनारा आहे? तर भारताची एकूण 9 राज्ये आहेत जिथे त्या राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे। ती राज्ये म्हणजेच गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि शेवटी पश्चिम बंगाल अशी एकूण 9 राज्ये आहेत। पुढे, डॅश भारतीय राज्ये आणि डॅश केंद्रशासित प्रदेश भारतीय किनारपट्टीवर आहेत, अर्थात त्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे, ते किनारपट्टीवर आहेत। तर एकतर भारतातील 9 राज्ये आहेत, आत्ताच आपण बघितलं, ज्याला किनारपट्टी लाभलेली आहेत, आणि 4 केंद्रशासित प्रदेश असे आहेत की ज्याला किनारपट्टी लाभलेली आहे। 9 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेश। तर 9 राज्ये तर आपण आत्ताच बघितली, आणि 4 केंद्रशासित प्रदेश म्हणजेच दीव दमण दादरा नगर हवेली, आणि त्यापुढे पुदुचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेट हे 4 केंद्रशासित प्रदेश आहेत। पुढे, खालीलपैकी कोणते खरीप पीक नाहीत? खरीप पीक अर्थात पावसाळ्यात घेतली जाणारी पिके नाहीत, तर ती आहेत मोहरी, कारण मोहरी हे पीक हिवाळ्यात घेतले जाते। रब्बी पीक आहे ते हिवाळ्यात घेतले जाणारे पीक आहे। बाकीचे जे पीक आहेत कापूस, भुईमूग, मका हे तिन्ही पिके खरीप पिके आहेत। उदाहरणार्थ कापूस, भुईमूग, मका पावसाळ्यात घेतली जाते। पुढे, हिवाळ्यात कोणत्या किनाऱ्यावर पाऊस पडतो? तर भारतामधील जो किनारपट्टी आहे, तर कोणती किनारपट्टी आहे जेथे हिवाळ्यात पाऊस पडतो? तर ती आहे कोरोमंडल। तामिळनाडूच्या कोरोमंडल किनाऱ्यावर परतीच्या मोसमी वाऱ्यांमुळे हिवाळ्यात पाऊस पडतो। पुढे, रबर, सिनकोना आणि अरेका नटच्या लागवडीसाठी कोणत्या प्रकारची जमीन योग्य आहे? तर मित्रांनो, इथे जो रबर पदार्थ आहे तो रबर म्हणजेच आपला खोड रबर, ज्यामध्ये गाड्यांचे टायर्स बनतात, आणि आपला रबर बँड हे सर्व या रबर या पदार्थामध्ये आहे। सिनकोना हा म्हणजे ज्याच्यापासून मलेरियाचे औषध बनते, एक वनस्पतीचं नाव आहे सिनकोना, आणि अरेका नट म्हणजेच सुपारी। तर हे तीनहीच्या लागवडीसाठी कोणत्या प्रकारची जमीन योग्य आहे? तर मित्रांनो, हे जे तीनही झाड आहेत ते वाढण्यासाठी खूप पाऊस लागते, आणि झाडांच्या मुळाशी पाणी साचता कामा नये, कारण जर पाणी त्या मुळाच्या खाली साचलं तर ते मुळे सडतील। म्हणून अशा वेळी जी माती उपयोगी असते ती जांभी माती उपयोगी असते, कारण जांभी मातीत पाण्याचा निचरा लवकर होतो आणि त्यामध्ये आयरन जास्त प्रमाणात असते, म्हणून जांभी माती हाच आपला योग्य उत्तर होईल। पुढे, दी ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यात आहे? दी ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य तर ते सोलापूर आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे। मित्रांनो, हे जे अभयारण्य आहे ते माळढोक पक्षी अभयारण्यासाठी ते प्रसिद्ध आहे। या 2 जिल्ह्यामध्ये ते पसरलेले आहे, सोलापूर आणि अहिल्यानगर। पुढे, दख्खनच्या पठाराचा विस्तार किती भारतीय राज्यांमध्ये आहे? दख्खनचा जो पठार आहे तर तो एकूण 8 राज्यांमध्ये पसरलेला आहे। ती 8 राज्ये म्हणजे तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू अशा 8 राज्यांत ते पसरलेले आहे दख्खनचे पठार। पुढे, शंभू महादेव डोंगर रांग डॅश या नद्यांच्या दरम्यान वसलेली आहे?
जी शंभू महादेव डोंगररांग आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्या उत्तरेला भीमा नदीचे खोरे आहे आणि दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. भीमा आणि कृष्णा नदीच्या दरम्यान हा शंभू महादेव डोंगररांग आहे. पुढे, कोणता ग्रह सल्फ्युरिक ॲसिडच्या जाड पांढऱ्या आणि पिवळसर ढगांनी बनलेला आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक 2 शुक्र ग्रह. शुक्र ग्रहाभोवती एक प्रचंड ढग आहेत. यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड हा एक विषारी ढग तयार होतात. यामुळे अंतराळातून पाहिल्यावर हे ढग पांढरे पिवळसर रंगाचे दिसते. मित्रांनो, हे ढग एवढे दाट आहेत की सूर्याच्या जी उष्णता आहे ते आतमध्येच ते कोंडून ठेवतात या शुक्र ग्रहाच्या भोवती ढगांमध्ये. त्यामुळे शुक्र सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. म्हणून शुक्र हाच आपला योग्य उत्तर आहे. पुढे, टिहेरी धरण डॅश नद्याच्या संगमावर स्थित आहे. टिहेरी धरण हा जो धरण आहे हे 2 नद्यांच्या संगमावर स्थित आहे. तर ते 2 नद्या म्हणजेच भागीरथी नदी आणि भिलंगना नदी. उत्तराखंड राज्यातील हे धरण भागीरथी आणि भिलंगना या 2 नद्यांच्या संगमावर बांधलेले आहे. पुढे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश तर तो आहे लक्षद्वीप, जे अवघे 32 चौरस मीटर आहे. आणि जर मित्रांनो सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर तो येईल लडाख. म्हणून आपला इथे लक्षद्वीप हे सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. पुढे, सालबर्डी हा उष्ण पाण्याचा झरा डॅश जिल्ह्यात आहे. सालबर्डी उष्ण पाण्याचा झरा तर तो आहे पर्याय क्रमांक 4 अमरावतीमध्ये. सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मध्य प्रदेशच्या सीमेवर ते स्थित आहे. पुढे, खालीलपैकी महाराष्ट्रातील जिल्हा निर्मितीचा योग्य क्रम लावा. तर मित्रांनो, जिल्हा निर्मिती जे लेटेस्टमध्ये निर्मिती झालेली आहे ते आहे पालघर जिल्हा 2014मध्ये. त्याच्या अगोदर जो निर्माण झालेला होता हिंगोली जिल्हा 1999मध्ये. आणि त्याच्यानंतर 1982मध्ये लातूर जिल्हा होता. 1982मध्ये लातूर जिल्हा आणि शेवटी सिंधुदुर्ग 1981मधला. म्हणून पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग, लातूर, हिंगोली आणि आत्ताचे पालघर हाच जिल्हा निर्मितीचा क्रम योग्य आहे. पुढे, कोकण किनारपट्टीवरच्या पुढील खाड्या दक्षिणेकडून उत्तरेकडे असा योग्य क्रम ओळखा. दक्षिणेकडून उत्तरेकडे असा योग्य क्रम तर तो आहे मित्रांनो सर्वप्रथम तेरेखोल नदी म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातली तेरेखोल नदी. त्यानंतर येतो भाट्ये रत्नागिरीमधला. त्यानंतर बाणकोट रत्नागिरी रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरती. आणि शेवटी दातिवारे खाडी जे की पालघर जिल्ह्यामध्ये आहे. तर BCAD हा जो क्रम आहे हाच योग्य होईल पर्याय क्रमांक 4. पुढे, बोरघाट हा पश्चिम घाटामध्ये आहे आणि तो डॅश यांना जोडतो. बोरघाट पश्चिम घाट अर्थात सह्याद्री पर्वतामध्ये आहे ते. आणि ते कोणत्या 2 शहरांना जोडते तर पर्याय क्रमांक 2 पुणे, मुंबई आणि पुणे या 2 शहरांना ते जोडते. बोरघाट हा मुंबई आणि पुणे या 2 शहरांना जोडणारा घाट आहे. कारण मुंबई समुद्र किनाऱ्यावर आहे, सखल भागात आहे आणि पुणे उंचावर आहे, पठारावर आहे ते. आणि मध्ये सह्याद्री पर्वत आहे आणि पर्वत पोखरून वळणावळणाचा रस्ता तयार केला जातो ते म्हणजेच घाट जे बोरघाट या नावाने ओळखले जाते. मुंबई आणि पुणे यांना जोडतो. पुढे, कोणती सामुद्रधुनी युरोपला आफ्रिकेतून विभक्त करते तर ती सामुद्रधुनीचे नाव आहे जिब्राल्टर. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. जिब्राल्टरची सामुद्रधुनी युरोप खंडातील स्पेन आणि आफ्रिका खंडातील मोरक्को या 2 देशांना वेगळे करते.
पुढे प्रसिद्ध सांस्कृतिक स्थळ राणी की वाव अर्थात राणीची पायरी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर मित्रांनो, हे ठिकाण गुजरात राज्यातील पाटण नावाच्या शहरात आहे. म्हणजेच ते आहे सरस्वती नदी या काठी. तर मित्रांनो, हे जे 100 रुपयांची जी नोट आहेत, नवी नोट, त्याच्या मागच्या बाजूला जी ऐतिहासिक विहीर दिसते तीच ही राणी की वाव याचाच तो स्थळाचा तिथे छायाचित्र दिलेलं आहे. आणि ती ऐतिहासिक वस्तू सरस्वती नदीच्या काठी वसलेली आहे. पुढे वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले? वेरूळ येथील कैलास मंदिर तर ते कृष्ण प्रथम यांनी ते बांधलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने 8व्या शतकात वेरूळ येथील कोरलेले कैलास मंदिर बांधलेले आहे. मित्रांनो, हे जे वेरूळ ठिकाण आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. तालुका आहे त्याचा खुलताबाद. पुढे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य डॅश जिल्ह्यात आहे? तर टिपेश्वर हा जो वन्यजीव अभयारण्य आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. यवतमाळमधील पांढरकवडा तालुक्यात ते वसलेले आहे. मित्रांनो, टिपेश्वर हे नाव तेथील तिपाई देवी या मंदिराच्या नावावरून ते पडलेले आहे. नाव टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य यवतमाळ. पुढे कोयना, तुंगभद्रा आणि भीमा नद्या या कोणत्या नदीच्या मुख्य उपनद्या आहे? कोयना, तुंगभद्रा आणि भीमा तर ह्या सर्व कृष्णा नदीच्या उपनदी आहे. कारण मित्रांनो, जी भीमा नदी आहे ती कृष्णेची सर्वात मोठी उपनदी आहे आणि तुंगभद्रा नदी ही तर कर्नाटकमध्ये कृष्णाला मिळणारी ती उपनदी आहे. आणि कोयना हा तर संगम आहे. कृष्णा आणि कोयना कराडमध्ये तिथे संगम होतो, सातारा जिल्ह्यातील कराड. म्हणून हे कृष्णा नदीचे उपनदी आहेत कोयना, तुंगभद्रा आणि भीमा. पुढे भारतातील कोणत्या राज्यात विमानतळांची संख्या अर्थात घनता सर्वाधिक आहे? विमानतळाची घनता सर्वाधिक असलेले राज्य तर ते आहे केरळ. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. केरळमध्ये तिरुवनंतपुरम, कोची, कोझिकोड, कन्नूर असे 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत जे की घनतेनुसार सर्वाधिक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. पुढे मुसी नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? मुसी नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. मुसी नदी तेलंगणा राज्यातून वाहते. ती कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे. हैदराबाद शहर हे मुसी नदीच्या काठीच वसलेले आहे. पुढे अवंतीपूर, अल्चिगोंपा हे पर्यटन स्थळ डॅश राज्यात आहे? तर मित्रांनो, हे दोन्ही स्थळ जे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये आहेत. अर्थात जी अल्चिगोंपा हे जे स्थळ आहेत हे एक बौद्ध विहार आहेत. हे लडाखमध्ये आहे, लडाख केंद्रशासित प्रदेश. आणि अवंतीपूर जे आहेत ते श्रीनगरमध्ये आहे, जम्मू आणि काश्मीर. म्हणून पर्याय क्रमांक 1 हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे कोल्लेरू तलाव डॅश राज्यात आहे? कोल्लेरू तलाव हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर असून ते आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. पुढे कोलाबा किंवा कुलाबा किल्ला डॅश यावर बांधलेला आहे? कुलाबा किल्ला हा किल्ला रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या समुद्र किनाऱ्याजवळ बांधलेला एक जलदुर्ग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 अलिबाग समुद्र किनारा हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे हरिहर किल्ला महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, हरिहर किल्ला ज्याला हर्षगड या नावाने सुद्धा ओळखले जाते, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळ ते आहे. हा किल्ला उभ्या पायऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 नाशिक हा आपला योग्य उत्तर आहे. पुढे अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते? अस्तंबा हा सातपुडा पर्वतरांगेतील उंच शिखर आहे
जे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून सातपुडा पर्वतरांग. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. शेवटचा प्रश्न, कोकणात एप्रिल मे महिन्यात सायंकाळी पडणाऱ्या पावसाला डॅश म्हणतात. तर त्याला म्हटले जाते आम्रसरी. मान्सूनपूर्व पडणाऱ्या या पावसामुळे आंब्याचे पीक लवकर येण्यास मदत होते, म्हणून या पावसाला आम्रसरी, इंग्रजीमध्ये मँगो शोवर असं म्हणतात. पर्याय क्रमांक 1 हाच आपला योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण भूगोल या विषयावरची 30 प्रश्न अभ्यासली, त्यामागची माहिती जाणून घेतली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.